मला माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिला होता, कारण मी कधी आई होऊ शकत नाही. त्यानंतर त्याने लगेचच दुसरं लग्न केलं होतं. एका वर्षानंतर त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आणि त्याने मला त्याच्या मुलीच्या बारशाला बोलवलं, कारण ते सगळं बघून मला वाईट वाटावं म्हणून. मला त्याचा प्लॅन कळाला होता. त्यामुळे मी बारशाला जाताना माझ्याजवळ असलेला एक लिफाफा घेतला आणि जेव्हा मी बारशाला पोचले तेव्हा त्याने मला पाहिले आणि माझ्याजवळ येऊन बोलू लागला की बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. आज मी एका मुलीचा बाप बनलो आहे. त्याचा हे बोलणं ऐकून मला हसू आले आणि मी माझ्याजवळचा लिफाफा त्याला स्पेशल भेट म्हणून दिला आणि त्याला नक्की वाच असं सांगितलं. त्याने तो लिफाफा घेतला आणि जणू त्याचा चेहऱ्याचा रंगच उडाला होता. माझं नाव दिव्या आहे. आज माझ्या नंदेच्या मुलाचा वाढदिवस असल्याने घरात एक छोटी पूजा ठेवली आहे आणि मी पूजेमध्ये असलेल्या सामग्रीला हात लावला. मग काय, तेवढ्यात माझ्या सासूने ते पाहिले आणि जोरजोरात मला ओरडायला लागल्या, तू त्या सामानाला हात का लावलास? तुला एवढी छोटी गोष्ट पण कळत नाही का की आज माझ्या मुलाचा वाढदिवसाची पूजेचं सामान आहे आणि तुझ्यासारख्या वांजबाईने हात लावल्यामुळे सगळं अपशगुन होत आहे का? असं तर नाही ना की तुला तुझ्या नंदेचं सुख बघवत नाही? हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी माझं चुकलं असं म्हणून तिकडून निघाले. तेवढ्यात माझी नणंद समोरून आली आणि मला टोमणे मारत बोलू लागली, वहिनी, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कदाचित माझे आई होणं तुम्हाला बघवत नाही आहे. एवढा अपमान सहन करूनही मी उदास चेहऱ्याने समोर उभा असलेला माझ्या नवऱ्याकडे पाहिले. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होतं, कारण आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. मला वाटलं की ते माझ्या बाजूने काहीतरी बोलतील, पण ते उलट मलाच बोलू लागले की तू मानसीला तर स्वतःच्या बहिणीसारखं समजत होती, मग तू अशी कशी काय वागू शकतेस? त्याचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मी आतून पूर्णपणे तुटली होते. कारण कोणतीही स्त्री सासू आणि नंदेचं बोलणं सहन करू शकते, पण जर तिचाच नवरा, ज्याला ती आपलं सर्वस्व मानत असेल, तो जर असा बोलू लागला तर ते स्त्री कसं काय सहन करू शकेल? मी रडत रडत किचनमध्ये जाऊन माझं काम करू लागले. वांज असल्याकारणाने मी पूजेच्या कोणत्याही साहित्याला हात लावू शकत नव्हते, परंतु एक सून होण्याच्या नात्याने सगळ्या पूजेतील कामाची जबाबदारी माझ्यावरच होती. मी विचार करू लागले की मी आई होऊ शकत नाही, तो त्यात माझा काय दोष आहे? आई होणं हे फक्त बाईच्या हातात असतं का? माझी सासू स्वतः शाळेतील एक शिक्षिका आहे. माझी नंदेने लॉची डिग्री घेतली आहे आणि माझा नवरा स्वतः इंजिनियर आहे. त्यामुळे माझ्या आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की एवढे शिकलेले लोकांचे विचार इतके बुरसटलेले कसे काय असू शकतात की फक्त पूजेच्या सामानाला हात लावल्यामुळे अपशगुन होऊ शकतो. मला अजूनही आठवतं की कसं मी आणि रोहन पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटलो होतो. मला ऑफिस जॉईन करून काहीच दिवस झाले होते. एक दिवस मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन दिलं होतं आणि तेव्हा माझ्या बॉससोबत सर्वांनी माझ्या प्रेझेंटेशनचं कौतुक केलं. रोहनने सुद्धा, तो तर माझ्या प्रेझेंटेशनमुळे खूपच प्रभावित झाला होता. एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे आम्ही दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही. जेव्हा घरातल्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी सुद्धा होकार दिला आणि आमचं लग्न झालं. माझ्या सासू-सासऱ्यांना आणि नंदेचा स्वभाव खूप चांगला होता. एवढा चांगला नवरा आणि घर मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. रोहनने मला पहिलंच सांगितलं होतं की मला 2-3 वर्ष मूल नको आहेत. पहिलं आपण एन्जॉय करूया, नंतर मुलाची जबाबदारी घेऊया. त्यामुळे घरातले सुद्धा 2-3 वर्ष मुलं वरून काहीच बोलत नव्हते. परंतु लग्नाला 5 वर्ष झालं सगळे लोक आम्हाला टोमणे मारू लागले. घरातले लोक आणि नातेवाईक माझ्या माघारी मला वांज बोलू लागले. मला मूल होत नसल्याने रोहनचं वागणंसुद्धा बदलत चाललं होतं. तो फक्त कामापुरता माझ्याशी बोलू लागला होता. असं वाटतच नव्हतं की आम्ही नवरा बायको आहोत आणि एकाच घरात राहत आहोत. परंतु माझं दुःख सांगू तरी कोणाला?
कोण समजून घेणार होतं. आज आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले होते. आज तरी रोहन मला विश करेल म्हणून मी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला, पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि चुपचाप उठून ऑफिसला निघून गेला. रोहन ऑफिसला गेल्यावर मी ऑफिसमध्ये कॉल करून तब्येत बरी नाही आहे असं कारण देऊन सुट्टी घेतली होती, कारण मी रोहनला सरप्राईज देऊ शकेल. परंतु रोहनने एकदाही कॉल करून मला विचारलं नाही की तू सुट्टी का घेतली आहे, तुझी तब्येत ठीक नाही का. मी रात्रीच्या जेवणात छोले भटोरे आणि त्याच्या आवडीचे गुलाबजाम बनवले होते. आमचा बेडरूम सुंदर फुलांनी सजवला होता आणि त्याच्या आवडीची साडी नेसली होती. आज मला एवढा विश्वास होता की रोहन आज नक्की माझ्याशी बोलणार आणि तेव्हा मी त्याला मूलदत्तक घेण्यासाठी म्हणवेल. पण तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याने एकदाही माझ्याकडे बघितलं नाही. मला वाटलं बेडरूममध्ये जाऊन तो विश करेल, पण सगळं उलटच झालं. विश करणं तर दूर, त्याने माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. थोड्या वेळाने मी न राहून त्याच्याशी बोलू लागली की रोहन, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्ही विसरलात का. माझं ऐकून तो लगेच म्हणाला, अरे नाही नाही, हा दिवस मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही, कारण आजच्या दिवशी एक वांस बायको माझ्या गळ्यात पडली होती. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्याभोवती अंधारी येऊ लागली. मी माझे अश्रू पुसत त्याला बोलू लागले की आपण एखादं मूल दत्तक घेऊ शकत नाही का. मी तुला किती वेळा सांगितलं आहे आणि आपल्या या विषयावरून आपल्यात वादसुद्धा झाला आहे की दुसऱ्याचं मूल, दुसऱ्याचं रक्त घेऊ शकत नाही. मला माझं स्वतःचं मूल हवं आहे, जे तू या जन्मात देऊ शकत नाही. आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो आहे. रोहनने मला एक लिफाफा दिला. मी खूप उत्साहाने त्याला खोलू लागले, पण जेव्हा आत खोलून पाहिले त्यात घटस्फोटाचे पेपर होते. ते पेपर बघून मला विश्वासच बसत नव्हता. जो माणूस माझं एवढं कौतुक करायचा, माझ्यावर प्रेम करायचा, प्रत्येक वेळेला माझी साथ द्यायचा, तो आज एका मुलासाठी मला घटस्फोट देत आहे. असं वाटत होतं जणू आकाशातून तुटून आभाळ माझ्यावर पडलंय आणि जोरजोरात रडावं. परंतु स्वतःला सांभाळत मी घटस्फोटाच्या पेपरवर सही केली, कारण जेव्हा त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेमच नाही, अशा व्यक्तीसोबत राहण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्या दिवशी मी ते घर सोडलं आणि रोहनलासुद्धा हेच हवं होतं. काही दिवसात मी माझं ट्रान्सफर दुसऱ्या ब्रँचमध्ये करून घेतलं, कारण त्याच्यासोबत काम करणे म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करणे. 1 महिन्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं आणि 1 वर्षानंतर माहिती पडलं की त्याला मुलगी झाली आहे. मुलगी होण्याच्या आनंदात त्याने तिचं बारसं ठेवलं होतं आणि मला त्याचं आमंत्रण दिलं होतं आणि मला बघून माझ्या जवळ आला आणि मला बोलू लागला, बघितलंस, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. बघ, मी बाप बनलो आहे. मी सुद्धा त्याला अभिनंदन केलं. नंतर मी माझ्यासोबत आणलेला लिफाफा त्याला देत बोलली की हे माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्टचं नाव ऐकताच तो जरा हैराण झाला, कारण लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट म्हणून घटस्फोटाचे पेपर दिले होते. तो लिफाफा खोलून पाहू लागला. त्यात जे लिहिलं होतं ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिसेंबरच्या थंडीतसुद्धा त्याला घाम फुटला होता, कारण त्या लिफाफामध्ये आतमध्ये त्याचे मेडिकल रिपोर्ट होते. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की तो कधी बाप होऊ शकत नाही. तेव्हा तो त्याच्या पत्नीकडे पाहू लागला आणि तिची खाली झालेली नजर बघून सगळं काही समजून गेला होता. तेव्हा मी त्याला बोलली, आता तुला हे करावं लागेल की तुला दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचं आहे की नाही. एवढं बोलून मी तिकडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या आईसोबत माझ्या घरी आला. दोघांनाही काय बोलावं ते समजत नव्हतं. तेव्हा तो बोलू लागला, ते मेडिकलचे रिपोर्ट. तेव्हा मी त्याला सांगू लागले, तुम्हाला आठवतं आहे का, आपण आपल्या दोघांचे मेडिकल चेकअप केले होते आणि काही कारणामुळे तुम्हाला रिपोर्ट आणायला वेळ भेटला नाही, त्यामुळे मी एकटी जाऊन ते रिपोर्ट घेऊन आली. यावर रोहन बोलू लागला की हो, तू घरी आल्यावर सांगितलं की माझ्यात कमी आहे, तुमच्यात कोणतीही कमतरता नाही. मग तू खोटं का बोललीस, काय एवढ्या दिवस टोमणे ऐकत होतीस, काय गरज होती माझ्याशी खोटं बोलायची. मी बोलली, कारण माझं तुमच्यावर प्रेम होतं. मला वाटलं तुम्हाला जर खरं कळलं असतं तर ते तुम्हाला सहन झालं नसतं आणि तुम्ही आतून पूर्णपणे तुटले असता. मी तुम्हाला अशा अवस्थेत बघू शकत नव्हती. मला काय सवय झाली होती सगळ्यांचे टोमणे ऐकायची, पण जेव्हा तुम्ही मला बोलू लागले ते मला सहन नाही झालं. रोहन बोलला की जेव्हा मी तुला घटस्फोटाचे कागद दिले तेव्हा तू खरे का नाही बोललीस. रोहन, चुकी माझी आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं आणि इतका विश्वास केला की कोणी काही बोलू तुम्ही मला एकटे सोडणार नाही.
पण जेव्हा तुमचंच माझ्यावरचं प्रेम नाहीसं झालं होतं तर सोबत राहून तरी काय फायदा होता. तेव्हा माझी सासू मला बोलू लागली की सूनबाई, आमच्याकडून चुकी झाली, शक्य असेल तर आम्हाला क्षमा करा आणि सगळं विसरून आमच्यासोबत आपल्या घरी चल. तेव्हा मी त्यांना बोलली की गोष्ट माफ करण्याची किंवा न करण्याची नाहीच आहे, गोष्ट माझ्या स्वाभिमानाची आहे. त्यामुळे मी त्या घरात पायसुद्धा ठेवू शकत नाही. रोहन, पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे आणि मी तुम्हाला ते सरप्राईज गिफ्ट का दिलं, कारण मला बघायचं होतं की तुम्ही दुसऱ्याचं मूल दत्तक घेता की नाही. कारण जेव्हा मी तुम्हाला बोलली तेव्हा तुम्ही साफ नकार दिला होता आणि त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की पुरुष नेहमी स्वतःचे कर्तव्य मोठं असण्याचा देखावा करत असतो आणि साधेभोळ्या बायकोला नेहमी खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण कमी एका पुरुषामध्ये सुद्धा असू शकते हे ते विसरून जातात आणि पुढे जाऊन स्वतःच फसतात. आणि जोपर्यंत सत्य कळतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. जो पुरुष अहंकारामध्ये स्त्रियांवर अत्याचार करतो तो हे त्याने कधीच विसरू नये की वरून देव सगळं बघत आहे. मित्रांनो, कधीही कोणावर अन्याय करू नका आणि स्वतःवर होत असल्यास तो सहनही करू नका. मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.